नमस्कार मित्रांनो, आज आपण दोन ट्रक चालकांच्या एका पाठोपाठ एक अशा दोन वेगवेगळ्या भयंकर कहाण्या ऐकणार आहोत. पहिल्या ट्रक चालकाच्या कहाणीला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आहे. मी एक ट्रक चालक आहे आणि आज मी तुम्हाला मला प्रवासादरम्यान आलेल्या एका भयानक अनुभवाबद्दल सांगणार आहे. मित्रांनो, आमचं म्हणजे ट्रक ड्रायव्हरचं कामच असं आहे की आम्हाला रात्री उशिरापर्यंत घरापासून दूर राहावं लागतं. मी एक ट्रक चालक असल्यानं मला माल एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी निरनिराळ्या जागी जावं लागतं. नवनवीन रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. त्यातील बरेचसे रस्ते असे असतात ज्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसतं आणि अशाच काही माहीत नसलेल्या रस्त्यांवर आम्हाला कधी कधी खूप भयंकर अनुभव येतात. जेव्हा आम्हाला अशा माहीत नसलेल्या सुनसान रस्त्यांवरून प्रवास करायचा असतो तेव्हा काही वेळा आम्हाला खूप भयंकर अशा काही गोष्टी नजरेस पडतात. पण बऱ्याच वेळा अशा भयंकर गोष्टी फक्त आम्हाला दिसतात आणि तसे खूप कमी वेळा आमचा त्या गोष्टींशी सामना होतो. पण असल्या गोष्टींशी सामना होणं म्हणजे साक्षात मृत्यूला बोलवण्यासारखंच आहे. आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे तो मला स्वतःला आलेला एक भयंकर अनुभव आहे. साधारण 2-3 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. तेव्हा मी नोकरीच्या शोधात होतो. मी ज्या कंपनीमध्ये आधी काम करत होतो ती माझी नोकरी काही कारणास्तव सुटली होती आणि नंतर मी ठरवलं होतं की आता ट्रक चालक म्हणून पुन्हा काम करायचं नाही, काहीतरी दुसरं काम करायचं. माझ्या एका मित्राला माहीत होते की माझ्याकडे जड वाहने चालवण्याचे लायसन्स आहे, कारण मी ज्या कंपनीमध्ये आधी काम करत होतो तिथे सुद्धा एक ट्रक चालक म्हणूनच काम करत होतो. एके दिवशी त्याचा मला फोन आला. अजय, एक जॉब आहे पण तो ट्रक चालवण्याचाच आहे, तू करायला तयार आहेस का? त्यानं मला विचारलं. तेव्हा माझी परिस्थिती खूपच खराब होती, कारण बरेच दिवस झाले मी काम शोधत होतो पण मला काम मिळत नव्हतं. त्यामुळे मी पटकन त्याला हो म्हटलं, कारण मला पैशांची खूप गरज होती. तसे मी ती कंपनी जॉईन केली. मी इथे कंपनीचे नाव आणि इतर माहिती तर देऊ शकत नाही, पण जे काही भयंकर घडलं त्याबद्दल सांगतो. ती कंपनी जॉईन करून मला फार दिवस झाले नव्हते. एका रात्री कंपनीच्या मालकाने मला एका डिलेव्हरीसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला सांगितले. खरं तर त्या डिलेव्हरीला मला जायची इच्छा नव्हती, पण त्या डिलेव्हरीसाठी मला दुप्पट पैसे मिळणार होते, कारण ती खूप अर्जंट डिलेव्हरी होती. त्यामुळे मी तयार झालो आणि गोदामातून माल लोड करून मी तिथून निघालो. मला जिथे जायचं होतं तिथे मी आधी कधीच गेलो नव्हतो ना, तो रस्ता मला माहीत होता. माझी एक सवय होती, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मी माझ्या बरोबर काही वस्तू ठेवायचो. पण कसे कोण जाणे, ह्यावेळी मी त्या वस्तू घ्यायच्या विसरलो आणि त्या वस्तू न घेताच मी ट्रक घेऊन निघालो आणि माझ्या प्रवासाला सुरुवात केली. मला चांगलं आठवतं, तो शुक्रवारचा दिवस होता. मी ट्रकमध्ये गाणी लावून जात होतो. ही फक्त माझीच नाही तर सगळ्याच ट्रक चालकांची ही सवय असते की ते ट्रकमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावतात जेणेकरून आम्हाला झोप येणार नाही. खूप वेळ झाला मी आजूबाजूला बघत आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेत, रस्त्याचा अंदाज घेत ट्रक चालवत होतो.
काहीच वेळात मी एक वळण घेतलं आणि एका सुनसान रस्त्यावर आलो. मी गाडी चालवतच होतो. माझी नजर समोर रस्त्यावर होती. अचानक मला रस्त्याच्या एका बाजूला पिवळ्या रंगाची एक गाडी दिसली, जी मुख्य रस्त्यावरून उतरून तिरकी उभी होती. त्या गाडीचे चारही दरवाजे उघडे होते. ते पाहून मला जरा विचित्रच वाटलं, कारण कुठलाही माणूस इतक्या रात्री भर रस्त्यात गाडी अशी विचित्र पद्धतीने कधीच उभी करणार नाही. तिथे गाडीच्या आसपास मला कोणीही दिसत नव्हतं. कुठलीच हालचाल तिथे दिसत नव्हती. तेव्हा मला शंका आली की नक्कीच इथे काहीतरी विपरीत घडलं आहे. मी माझा ट्रक थोडा साईडला घेतला आणि ट्रक त्या बंद पडलेल्या गाडीपासून किंचित दूरवर थांबवला. ट्रकमधून उतरायच्या आधी मी आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घेतला की कुठे काही धोका तर जाणवत नाहीये ना. सगळं ठीक असल्याची खात्री झाल्यावर मी ट्रकमधून खाली उतरलो. ट्रकमधून उतरल्यानंतर सुद्धा मी थोडा वेळ ट्रक पाशीच थांबलो आणि आजूबाजूला नजर टाकली. सगळं काही नॉर्मल जाणवत होतं. ती कार एका वळणावर थांबली होती. मी आजूबाजूला बघत त्या बंद पडलेल्या कारपाशी आलो आणि त्या बंद पडलेल्या कारच्या मागच्या काचेमधून आत नजर टाकली, पण गाडीत कोणीच नजरेस पडलं नाही. मला त्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. ना कारच्या आतमध्ये कोणी होतं, ना कारच्या आसपास बाहेर कोणी होतं. त्यातच कारचे चारही दरवाजे उघडे होते. खूपच विचित्र प्रकार होता तो. ते सगळे भयंकर दृश्य बघून मला जाणीव व्हायला लागली की आसपास नक्कीच काहीतरी धोका आहे. कारण इतक्या सुनसान रस्त्यावर कोणी आपली गाडी अशा विचित्र अवस्थेत का उभी करेल? मी पुन्हा माझ्या ट्रकच्या जवळ आलो आणि माझ्या स्वतःच्या रक्षणासाठी ट्रकच्या सीट खाली एक लोखंडी दांडा होता, तो घेतला. मी पुन्हा आजूबाजूला बघत त्या कारच्या जवळ गेलो. त्या कारच्या ड्रायव्हरच्या सीट जवळ जाऊन कारमध्ये वाकून पाहिलं. मला असं दृष्टीस पडलं की कारला चावी तशीच आहे आणि कारच्या मागील सीटवर चिप्स आणि इतर खाण्याचे पदार्थ सांडले आहेत. अजून सुद्धा काही सामान होतं जे अस्ताव्यस्त पडलं होतं. ह्याचा अर्थ सरळ होता की जी लोक त्या कारमध्ये होती त्यांच्या बरोबर नक्कीच काहीतरी अभद्र घडलं आहे किंवा त्यांचा अपघात सुद्धा झाला असण्याची शक्यता आहे आणि ती लोक इथेच कुठेतरी जवळपास आपला जीव वाचवण्यासाठी किंवा काही मदत मिळते का हे पाहण्यासाठी थांबले असण्याची शक्यता आहे. मी त्या रस्त्याच्या कडेला पाहिलं, पण आजूबाजूस फक्त घनदाट झाडी होती. माझ्या डोक्यात विचार आला की एकदा ओरडून आसपास कोणी आहे का ते बघू, कुठला प्रतिसाद मिळतो का ते बघू. कारण कोणी आसपास असेल तर त्यांचा जीव तरी वाचेल, त्यांना माझी मदत होईल. मी माझ्या ट्रकमधून टॉर्च काढला आणि त्या टॉर्चच्या साह्याने त्या झाडीत त्या टॉर्चचा प्रकाश टाकला आणि आवाज दिला, कोणी आहे का इथे? ही कोणाची गाडी आहे? आवाज देता देता मी टॉर्चचा प्रकाश त्या झाडीत सगळीकडे मारला. त्या झाडीत नीट बघितलं तेव्हा मला असं जाणवलं की त्या झाडीत काहीतरी होतं जे माझा आवाज ऐकून झाडीच्या अजून आतल्या बाजूला पळून जात असल्याचं मला जाणवलं. तिथे इतकी शांतता होती की ते जे काही होतं त्याच्या पावलांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. तेव्हा मला कळून चुकलं की इथे नक्कीच काहीतरी भयानक घडलं आहे. पण नंतर मनात असा सुद्धा विचार आला की कुठलं तरी पाळीव जनावर सुद्धा असू शकेल जे माझा आवाज ऐकून झाडीच्या आतल्या बाजूला पळाला असेल. तिथे रानटी जनावर असण्याची शक्यता कमीच होती. नंतर मी विचार केला की समोर जाऊन बघू, गाडीचा नक्की अपघातच झाला आहे
का वेगळं काही घडलं आहे? कारण जर अपघात झाला असेल तर गाडीच्या समोर नक्कीच काहीतरी खुणा सापडतील असा विचार करत मी त्या गाडीच्या समोर आलो. तेव्हा मला नजरेस पडलं की कारच्या पुढील काचेवर रक्ताचे थेंब होते. तसे मी टॉर्चचा प्रकाश हळूहळू कारच्या खालील बाजूस नेला आणि तेव्हा मला थोडा धक्काच बसला. त्या कारच्या खाली कुठलं तरी जनावर मरून पडलं होतं. मी तसलं जनावर आधी कधीच पाहिलं नव्हतं. कदाचित ते ह्या कारच्या खाली आले असण्याची शक्यता होती, कारण त्याच्या शरीरातून रक्ताचे ओघळ वाहत रस्त्यावरून खाली रस्त्याच्या कडेला गेले होते. पण रक्त सुकलेलं होतं, म्हणजे अपघात होऊन खूप वेळ झाला होता. माझा असा अंदाज झाला की कदाचित ते जनावर रस्ता ओलांडताना एकदम कारच्या समोर आलं असावं आणि त्या जनावराला वाचवण्यासाठी कारमधील लोकांनी एकदम ब्रेक मारला असावा. पण त्या नादात गाडीवरचं नियंत्रण सुटून अपघात झाला असावा. पण कारला कुठेच काही झालं नव्हतं. ह्याचा अर्थ कुठल्याही वाहनाची तर धडक कारला बसली असण्याची शक्यता नव्हती. पण मला थोडी शंका येऊ लागली, कारण त्या जनावराला वाचवण्याच्या नादात गाडीचा इतका मोठा अपघात होणं शक्य नव्हतं आणि ह्यामध्ये कोणाला लागलं असण्याची शक्यता सुद्धा कमीच होती. प्रश्न हा होता की इतक्या सुनसान रस्त्यावर इतक्या रात्री त्या कारमधील लोक कार भर रस्त्यात उघडी टाकून कुठे गेले असतील? मी असा विचार करत असतानाच माझं लक्ष पुन्हा त्या मेलेल्या जनावराकडे गेलं आणि त्याला पाहून मी खूप घाबरलो, कारण त्या मेलेल्या प्राण्याचे दोन्ही डोळे आता उघडे होते आणि टॉर्चच्या प्रकाशात ते चमकत असल्याने अजूनच भयान वाटत होते. मी स्वतःला सावरलं, कारण जेव्हा मी पहिल्यांदा त्या मेलेल्या प्राण्याला पाहिलं होतं तेव्हा त्याचे डोळे बंद होते आणि जेव्हा आत्ता मी त्या प्राण्याकडे पाहिले तेव्हा मला त्याचे डोळे उघडे असल्याचे नजरेस पडले. आणि एखाद्या जिवंत जनावराचे डोळे जसे चमकतात तसे ते चमकत सुद्धा होते. हे जे काही मी पाहत होतो असे मी पूर्वी कधीच अनुभवले नव्हते. ते सगळेच माझ्यासाठी खूप भयंकर होते. मी पुन्हा माझ्या ट्रकपाशी आलो आणि ट्रकमध्ये असलेला मोबाईल घेतला आणि पोलिसांना फोन लावला. पण त्या जागी मोबाईलला रेंज नव्हती. मोबाईलचे नेटवर्क सारखे कमी जास्त होत होते, त्यामुळे पोलिसांना फोन लागत नव्हता. पण 3-4 वेळा प्रयत्न केल्यावर फोन लागला. पण पोलिसांचा आवाज मला नीट ऐकू येत नव्हता. पण मी त्यांना मी थांबलेल्या जागेविषयी आणि इथे जे काही घडलं होतं त्याविषयी सर्व सांगितलं. पण ते पुन्हा पुन्हा हेच म्हणत होते की माझा आवाज त्यांना नीट ऐकू येत नाहीये. मी फोनवर बोलत असताना अचानक माझी नजर त्या झाडीत गेली. तेव्हा मला त्या झाडीत काहीतरी हालचाल जाणवली. मी टॉर्चचा प्रकाश त्या झाडीत टाकला आणि तिकडे नक्की काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला 2 डोळे दिसले. 2 पिवळे चमकणारे डोळे जे माझ्याचकडे रोखून पाहत होते. मला अंदाज आला की माझ्या जीवाला इथे धोका आहे. मी फोन कट केला आणि माझ्या खिशात ठेवला आणि हातात असलेल्या लोखंडी दांड्यावर हातांची पकड मजबूत केली, जेणेकरून ते झाडीत जे काही होतं ते माझ्यावर चालून आलं तर मी माझा बचाव करू शकेन. मी सावकाश पावले टाकत मागे सरकू लागलो. मला पुन्हा माझ्या ट्रकमध्ये जाऊन बसायचं होतं. पण मी जेव्हा मागे मागे सरकत होतो तेव्हा अचानक मला एक किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी खूप भयंकर होती. ती किंकाळी ऐकून अचानक माझा पाय कशाला तरी लागला आणि मी खाली पडलो. मी मागे वळून पाहिलं तर मला असं नजरेस पडलं की जे जनावर तिथे मरून पडलं होतं
ते आता तिथे नव्हतंच. ना ते जनावर तिथे होतं, ना तिथे रक्ताचे डाग होते. ते दृश्य पाहून मी खूप घाबरलो. माझे डोळे भीतीने मोठे झाले. माझं लक्ष सारखं त्या कारकडे आणि त्या झाडीत जात होतं. अचानक मला नजरेस पडलं की रस्त्याच्या मध्यभागी माझ्यापासून थोडे लांब एक जनावर उभे आहे. असं वाटत होतं की ते जनावर माझ्याकडे रोखून पाहत आहे. त्या जनावराचे डोळे अगदी तसेच होते जे मला झाडीत दिसले होते. पिवळे चमकणारे डोळे. का कोण जाणे, पण मला आता असं जाणवू लागलं होतं की इथे आसपास नक्कीच काहीतरी भयंकर आहे. कुठली तरी अमानवी शक्ती आहे आणि ह्या अमानवी शक्तीनेच कदाचित त्या कारमधील लोकांना मारले असावे. मी खूप घाबरून गेलो होतो. मी कसेबसे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. माझे हातपाय कापत होते. मी कसाबसा उभा राहिलो, पण ते जनावर माझ्याचकडे रोखून बघत होतं. मी जिथे उभा होतो तिथून माझा ट्रक जास्त दूर नव्हता. मी मागे वळलो आणि माझ्या ट्रकच्या दिशेने पळत सुटलो. पण मी ट्रकच्या जवळ पोचण्याआधीच ते जनावर माझ्या मागे येऊ लागलं. त्याचा आकार मोठा होत असल्याचं मला जाणवलं. मी कसेबसे ट्रक जवळ पोचलो. इतक्यात मी पुन्हा मागे वळून पाहिलं तर आता तिथे कुठलेच जनावर दिसत नव्हते. पण त्या जागी समोर आता मला एक बाई उभी असल्याचे दिसले. त्या बाईचा रंग काळा होता. तिच्या चेहऱ्यावर तिचे मोकळे केस आले होते आणि त्या तिच्या केसांमधून तिचे चमकणारे डोळे मला नजरेस पडले. तेच पिवळे चमकणारे डोळे. मी कसेबसे ट्रक जवळ पोचलो आणि ट्रकमध्ये बसणार इतक्यात मला कोणीतरी मागून ओढलं आणि मी खाली पडलो. माझ्या हातात तो लोखंडी दांडा होताच. मी तो दांडा त्या बाईच्या दिशेने भिरकावला. तो तिला लागला की नाही हे मला समजलं नाही, पण अचानक मला समोर धूर दिसू लागला आणि त्या धुराने एका बाईचा आकार घेतला. कदाचित त्या लोखंडी दांड्याने तिला काहीच इजा झाली नव्हती. मी कसेबसे ट्रकच्या आत जाऊन बसलो आणि मी ट्रकचा दरवाजा लावून घेतला. मी ट्रक चालू करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ट्रक काही केल्या चालू होत नव्हता. मला काहीच समजत नव्हतं की मी आता काय करू आणि इथून कसं निघू. बहुतेक माझं नशीबच खराब होतं. माझे लक्ष ट्रकच्या बाहेर डाव्या बाजूला गेलं आणि मला खूप मोठा धक्काच बसला. तीच बाई किंवा ती जी काही आकृती होती ती माझ्या ट्रकच्या बाहेर बाजूलाच हवेत झुलत असल्याचं मला दिसलं. ते दृश्य पाहून माझं पूर्ण शरीर थंड पडलं. माझं सर्वांग भीतीने कापत होतं. मी थरथरत होतो. मी कधी तिला बघत होतो तर कधी समोर बघून ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ट्रक काही केल्यास सुरू होत नव्हता. ती बाई मला बघून हसायला लागली आणि तिची मान वेडी वाकडी फिरवून एका वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघायला लागली. ती जेव्हा मान हलवत होती तेव्हा मला हाडे मोडल्याचा आवाज येत होता. आज सुद्धा तो हाडे मोडल्याचा आवाज माझ्या कानात घुमतो. तो आवाज खूप भीतीदायक होता. काहीच वेळात माझ्या प्रयत्नांना यश आलं आणि ट्रक सुरू झाला. जसे ट्रक सुरू झाला तसे ती बाई हवेत झुलत ट्रकच्या एकदम समोर आली. तेव्हा मी इतका घाबरलो होतो की मला हृदयविकाराचा झटका येतो का काय असं वाटत होतं. हळूहळू मी ट्रक पुढे नेऊ लागलो. तसे त्या बाईने तिचे डोळे बंद केले आणि हवेतच ती मागे मागे जाऊ लागली. ती माझ्यापासून अगदी काहीच अंतरावर हवेत तरंगत होती. मी ट्रक थोडा वळवून मुख्य रस्त्यावर आणला आणि मी पुढे जाऊ लागलो. मी ट्रकला वेग देणारच होतो
इतक्यात ती हवेत जागच्या जागी थांबली. तिने तिचे ते भयंकर दिसणारे डोळे उघडले आणि आता ती वेगानं माझ्या दिशेने येऊ लागली. पण मी सुद्धा थांबलो नाही. मी सुद्धा ट्रक वेगाने तिच्या दिशेने नेऊ लागलो. मला माहित होतं की जर मला माझा जीव वाचवायचा असेल तर काहीही करून इथून निघायलाच पाहिजे. पण अचानक ती बाई माझ्या ट्रकला येऊन धडकली. माझ्या ट्रकला तर काहीही झालं नाही, पण माझ्या छातीत अचानक मला एक बुक्का बसल्यासारखा जाणवला. तो बुक्का इतका जोरात बसला होता की माझ्या छातीत दुखायला लागलं. मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. पण तरी सुद्धा मी ट्रक चालवतच राहिलो, कारण काहीही करून मला तिथून बाहेर पडायचंच होतं. काहीच वेळात माझा ट्रक एका उतारावर आला. भीतीने माझ्या अंगातील शक्ती खूप कमी झाली होती. त्यातच माझ्या छातीत सुद्धा दुखत होतं. मला त्या उतारावर ट्रक कंट्रोल होत नव्हता. जसे ट्रक त्या उतारावरून खाली जाऊ लागला तसा माझा त्या ट्रकवरील कंट्रोल सुटला आणि मी चक्कर येऊन ट्रकच्या केबिनमध्येच पडलो आणि बेशुद्ध झालो. त्यानंतर माझ्या सोबत काय घडलं मला काहीच माहित नाही. पण मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा असं दिसलं की मला ट्रकमधून उतरवून खाली जमिनीवर ठेवलं आहे. पोलिसांच्या काही गाड्या माझ्या भोवती होत्या. जसे मी शुद्धीत आलो तसे त्यांच्यातीलच एक पोलीस मला म्हणाला, असंच शांत पडून राहा, शुद्धीत राहा, ॲम्ब्युलन्स येतच आहे. त्यानंतर काय झालं मला काहीच माहित नाही. कदाचित पुन्हा माझी शुद्ध हरपली होती. पण जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी कुठल्या तरी हॉस्पिटलच्या बेडवर होतो. मी जेव्हा पूर्णपणे शुद्धीत आलो तेव्हा पुन्हा मला भेटायला पोलीस हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी मला सांगितलं की जेव्हा मी त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांना फक्त अपघात इतकेच ऐकायला आले होते आणि तेवढे ऐकून मी केलेल्या फोनचे लोकेशन तपासून ते तिथे आले होते. आणि जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना माझा ट्रक त्या उतारावर रस्त्याच्या कडेला एका झाडाला धडकलेला नजरेस पडला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की त्या रस्त्यावर एका कारचा अपघात झाला होता आणि त्या अपघाताची माहिती देण्यासाठी मी त्यांना फोन केला होता. पण पोलिसांनी मला सांगितलं की माझ्या ट्रक शिवाय त्या रस्त्यावर त्यांना इतर कुठलंच वाहन नजरेस पडलं नाही की ज्याचा अपघात झाला आहे. तेव्हा मी पुन्हा त्यांना त्या कारविषयी नीट सांगितलं की ती पिवळ्या रंगाची कार होती आणि त्या कारचे 4ही दरवाजे उघडे होते. मला वाटलं की काहीतरी अपघात झाला असावा आणि म्हणून मदत करण्याच्या दृष्टीने मी तिथे उतरलो होतो. पण मी जेव्हा त्या कारच्या जवळ गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. फक्त एक कुठलं तरी मृत जनावर होतं. माझे म्हणणे ऐकून ते पोलीस थोडे हसू लागले आणि माझे बोलणे मध्येच तोडत ते म्हणाले, तू पहिला माणूस नाहीयेस जो ही घटना, ही कहाणी आम्हाला सांगतो आहेस. मागील खूप साऱ्या वर्षांपासून खूप साऱ्या लोकांनी आम्हाला हे सर्व घडलेलं सांगितलं आहे. जो त्या प्रसंगातून वाचतो तो अशीच हीच कहाणी सांगतो. ह्याला काही जण चकवा असे सुद्धा म्हणतात. चला, आता तुला हे तर समजलं असेल की त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी कुठली बंद पडलेली गाडी नजरेस जर पडली तरी सुद्धा आपली गाडी काहीही झाली तरी थांबवायची नाही. तो अपघात असू देत किंवा अजून काही. आणि तुम्हाला मदत करायचीच असेल तर तिथे न थांबता थोडे पुढे जाऊन पोलिसांना एक फोन करावा, म्हणजे पुढील सगळं आम्ही बघून घेऊ. इतके बोलून त्याने काहीतरी रिपोर्ट लिहिला आणि ते पोलीस तिथून निघून गेले. त्याने मला तो रिपोर्ट वाचून दाखवला. त्यात असं लिहिलं होतं की ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रकचा अपघात झाला होता. असा रिपोर्ट माझ्या कंपनीनेच त्यांना बनवायला सांगितला होता.
जेणेकरून विमा कंपनीकडून अपघाताचे पैसे मिळावेत. पण माझ्या अपघाताच्या मागील रहस्य फक्त मलाच माहीत होतं. आज सुद्धा माझ्या छातीवर एक मोठा काळा डाग आहे आणि हा डाग ती बाई किंवा ते जे काही भयंकर होतं ते मला धडकल्यामुळेच पडला होता. आज सुद्धा जेव्हा मला हे सर्व आठवतं तेव्हा आज सुद्धा मनात एक प्रचंड भीती उत्पन्न होते. दुसऱ्या ट्रक चालकाच्या कहाणीला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, दुसरी जी कहाणी आहे ती आहे संतोष नावाच्या एका माणसाची, जो एके रात्री आपल्या गाडीने एका सुनसान रस्त्यावरून चालला होता. संतोष हा एक ट्रक ड्रायव्हर होता आणि आज सुद्धा तो ट्रक चालवण्याचेच काम करतो. आणि जी घटना त्याच्यासोबत घडली त्या घटनेनंतर तो कायम आपल्याजवळ एका देवळातील पुजाऱ्याने दिलेली एक रुद्राक्षाची माळ जवळ ठेवतो, ज्यामुळे त्याचे नकारात्मक आणि भयंकर शक्तींपासून संरक्षण होते. चला तर मग आपण त्याच्यासोबत घडलेली ही कहाणी त्याच्याच तोंडून ऐकू. मला ते कोणते वर्ष होते ते नक्की आठवत नाही, पण ती भयंकर रात्र मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. त्या काळी मी दुधाचा टँकर एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात नेण्याचे काम करायचो. आज सुद्धा मी तेच काम करतो. माझे काम सुरू होते ते अगदी पहाटेच्या आधीच, तसं म्हटलं तर मध्यरात्रीच. मला आधी दुधाच्या प्लांटमधून दूध भरून घ्यावे लागते आणि उजाडण्याच्या आत ते निरनिराळ्या दूध डेऱ्यांमध्ये पोचवावे लागते. त्या रात्री सुद्धा नेहमीप्रमाणे मी दुधाचा टँकर दुधाच्या प्लांटमधून भरून घेतला आणि शहराच्या दिशेनं निघालो. त्या दिवशी माझी झोप नीट झाली नव्हती. तसे दिवसा मी चांगले 4-5 तास झोपतो, कारण वर सांगितल्याप्रमाणे माझ्या कामाची सुरुवात मध्यरात्रीच होते. माझा प्रवास हा नेहमीच रात्रीचा असतो, पण त्या दिवशी माझे काही इतर काम असल्याने माझी झोप नीट अशी झाली नव्हती. मी गाडी चालवत होतो, पण झोप नीट न झाल्याने माझे डोळे आपोआप बंद होत होते. त्यामुळे थोडे पुढे गेल्यावर मी टँकर एके ठिकाणी थांबवला. त्या ठिकाणी एक चहाची छोटी टपरी होती. मी त्या टपरीवर चहा घेतला आणि सिगरेट पेटवली. चहा सिगरेट झाली तरी सुद्धा माझ्या डोळ्यावरची झोप काही केल्या जात नव्हती. मी पुन्हा टँकरमध्ये बसलो आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. कसे बसे डोळ्यावर आलेल्या झोपेला घालवत डोळे मोठे करून मी टँकर चालवत होतो. काही वेळ गेला. मी काही अंतर पार केलं होतं, पण एक वेळ अशी आली की मला झोप अनावर झाली. उगाच झोपेत अपघात वगैरे व्हायला नको, थोडा वेळ रस्त्याच्या कडेला थांबू, थोडा वेळ झोपू आणि मग पुढे जाऊ, असा विचार करत मी एके ठिकाणी टँकर रस्त्याच्या बाजूला थांबवला आणि टँकर बंद करून आत केबिन मध्येच पडलो. काहीच वेळात मला झोप लागली, पण मी पूर्ण झोपलेलो नव्हतो. मी अर्धवट जागा होतो. इतक्यात कोणाच्या तरी रडण्याचा आवाज मला माझ्या कानावर पडला. माझे डोळे झोपेने इतके जड झाले होते की मला समजत नव्हतं की हा आवाज खराच येतो आहे का मला भास होत आहे, का मी स्वप्न बघत आहे. मी झोपेतच तो आवाज लक्षपूर्वक ऐकू लागलो. त्या आवाजावरून तरी असंच वाटत होतं की कुठल्या तरी लहान मुलाच्या रडण्याचा तो आवाज होता. मी झरकन उठून बसलो. अशा सुनसान रस्त्यावर आणि ते सुद्धा इतक्या रात्री एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज कसा येऊ शकतो? इतक्या रात्री इतके लहान मूल इथे काय करतंय, असा विचार माझ्या डोक्यात चमकून गेला. मी गाडीतून बाहेर वाकून पाहिलं, पण आसपास ना कुठली वस्ती होती ना कुठलं घर होतं.
मला वाटलं की हा माझाच भास असावा. मी खिडकीतून मान बाहेर काढली आणि माझ्या तोंडावर पाणी मारू लागलो. आता मला थोडी तरतरी आली. तसे मी गाडी सुरू केली आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. काही वेळ गेला. मी काही अंतर पार केलं, पण पुन्हा मला झोप यायला लागली. मी एका हाताने माझे डोळे चोळत झोप घालवण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात समोर मला दिसलं की माझ्यापासून अगदी काहीच अंतरावर एका ब्रिजवर एक बाई उभी आहे. तिच्या हातात एक लहान मूल दिसत होतं. ती रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभी होती. मला असं वाटलं की ती माझ्या गाडीसमोर अचानक प्रकट झाली आहे. मी प्रसंगावधान राखून करकचून ब्रेक मारला. माझ्या हृदयाचे ठोके वेगात पडत होते, कारण जर का मी वेळेत ब्रेक मारला नसता तर ती बाई आणि ते लहान मूल माझ्या टँकर खाली चिरडले गेले असते. हे जे काही घडले ते इतक्या वेगात घडले की त्या प्रसंगाने माझी झोप पार उडून गेली. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश इतक्या वेगात त्या बाईवर पडला की मला त्या बाईचा चेहरा नीट दिसलाच नाही. तिने नेसलेल्या साडीच्या पदराने स्वतःचा चेहरा झाकून घेतला होता. मी 1-2 वेळा गाडीचा हॉर्न वाजवला. गाडीत बसूनच मी माझं डोकं खिडकीतून बाहेर काढलं आणि त्या बाईवर ओरडलोच, हे मरायचंय का? इतक्या रात्री रस्त्याच्या मध्यभागी उभी आहेस, ते पण एका लहान मुलाला कडेवर घेऊन. त्या मुलाकडे बघून तरी असंच वाटत होतं की ते लहान मूल 4-5 महिन्यांचं असेल. आणि तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला की मला ज्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आधी आला होता तो ह्याच लहान मुलाचा तर नसेल. पण हे कसं शक्य आहे? कारण जिथे आधी मी टँकर थांबवून झोपलो होतो त्या जागेपासून ते ह्या ब्रिज पर्यंतचं अंतर तसं बरंच होतं. मी तो विचार डोक्यातून झटकून टाकला आणि पुन्हा गाडीचा हॉर्न 2-3 वेळा वाजवला. पण त्या बाईवर मी वाजवलेल्या हॉर्नचा कुठलाच परिणाम झालेला दिसत नव्हता. ती शांतपणे अगदी तशीच स्तब्ध उभी होती. तिची मान खाली जमिनीच्या बाजूला झुकलेली होती. ती समोरून हलत नाही बघून मग मात्र मला तिचा खूपच राग आला. मी गाडीतून खाली उतरणारच होतो, पण इतक्यात मला दिसलं की ती बाई त्या ब्रिजच्या एका बाजूला जात आहे. मी गाडीतून उतरलोच आणि पुन्हा त्या बाईला आवाज दिला, काय ग, ऐकायला येत नाही का? काय करतेस? पण तिच्याकडून कुठलाच प्रतिसाद येत नव्हता. ती त्या ब्रिजच्या एका बाजूला तशीच चालत जात होती. मी थोडेसे सावध होऊनच तिच्या मागोमाग जात होतो, कारण अशा सुनसान रस्त्यावर इतक्या रात्री चोर, लुटमार करणारी लोक सुद्धा असतात. मी पुन्हा तिला दुरूनच आवाज दिला, पण आता ती त्या ब्रिजच्या कठड्यापाशी गेली. तिच्या हालचाली खूपच संशयास्पद वाटत होत्या. तिच्या हालचालींवरून मला असं वाटलं की एकतर ती बाई तिच्या हातातील मुलाला ब्रिजवरून खाली फेकून देईल किंवा त्या मुलासकट स्वतःच खाली उडी मारेल. मी तिला मागून एकसारखे आवाज देत होतो, पण ती माझ्याकडे वळून सुद्धा बघत नव्हती. काहीच क्षणात तिने आपले दोन्ही हात त्या ब्रिजच्या कठड्या बाहेर नेले आणि हातातील मुलाला खाली फेकून दिलं. ते दृश्य बघून माझ्या हृदयाचे ठोकेच थांबले. माझा आवाज माझ्या कंठातच अडकला. मी तिला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने पळत सुटलो, पण मी तिच्यापर्यंत पोहोचणार इतक्यात तिने सुद्धा त्या ब्रिजवरून खाली उडी मारली. ते दृश्य बघून मी प्रचंड घाबरलो. काहीच क्षणात मी त्या ब्रिजवर आलो आणि खाली वाकून पाहिलं, पण ब्रिज खाली गर्द काळोख पसरला असल्यानं काहीच नजरेस पडत नव्हतं. मी पुन्हा पळतच माझ्या टँकरपाशी आलो. मी गाडीतील टॉर्च घेतला आणि पुन्हा पळतच त्या ब्रिजवर आलो. मी हातातील टॉर्चचा प्रकाश खाली टाकला आणि काही दिसतं का ते पाहिलं, पण तरी सुद्धा मला काहीच नजरेस पडलं नाही.
मी सगळीकडे टॉर्चचा नीट प्रकाश टाकला, पण खाली मला ना ती बाई दिसत होती ना ते मूल. माझं डोकं चक्रावून गेलं होतं. आत्ता काही क्षणांपूर्वी माझ्या डोळ्यांसमोर त्या बाईनं खाली उडी मारली होती आणि इतक्यात ती खालून गायब कशी झाली. पण आता माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झाले. हा नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार आहे. हा नक्कीच भूत, प्रेत, पिशाच, आत्मा असा काहीतरी प्रकार असू शकतो. मी पुन्हा माझ्या गाडीच्या दिशेनं वळालो, पण अचानक मला जाणवलं की कोणीतरी माझा हात पकडला आहे. म्हणून मी मागे वळून पाहिलं, पण मला कोणीच दिसत नव्हतं. ती पकड इतकी घट्ट होती की मी माझा हातच काय पण पाय सुद्धा हलवू शकत नव्हतो. मी जागचा हलूच शकत नव्हतो. ते दृश्य पाहून मला प्रचंड मोठा मानसिक धक्काच बसला. कसे बसे स्वतःला सावरत पूर्ण ताकदीनिशी मी तिथून हलण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी हलूच शकत नव्हतो. माझ्या बरोबर नक्की काय होतंय मला काहीच समजत नव्हतं. माझं पूर्ण अंग घामानं ओलं चिंब झालं होतं. माझा चेहरा मी घाबरल्यामुळे लाल झाला होता. तिथे आसपास मदत करायला देखील कोणीच नव्हतं. तसे अचानक मला जाणवलं की मला मागून कोणीतरी धक्के देतंय. असं वाटत होतं की माझ्या मागे जे काही होतं ते मला त्या ब्रिजवरून खाली फेकून द्यायचा प्रयत्न करत आहे. मी पण शक्ती लावून त्या शक्तीचा प्रतिकार करत होतो. अचानक कसे कोण जाणे, पण माझ्या तोंडून देवाचं नाव आलं. घाबरल्यानं मला देवाचं नाव नीट उच्चारता सुद्धा येत नव्हतं, पण कसे तरी मी देवाचे नामस्मरण करत होतो. आणि जसे मी देवाचे नाव घेणे सुरू केले तसे अचानक मला एक झटका लागला आणि मी खाली जमिनीवर पडलो. माझा श्वासोश्वास वेगानं होत होता. माझे सर्वांग लाल झालं होतं. डोळे इतके दुखत होते जसे की डोळ्यात रक्त उतरलं आहे. हात पाय थरथर कापत होते. आणि तेव्हा अचानक माझी नजर समोर गेली आणि मला दिसलं की ती बाई पुन्हा तिथेच त्या ब्रिजच्या कठड्याजवळच उभी आहे. मी कसा बसा सरपटत मागे जाऊ लागलो. तसे त्या बाईने मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून माझी बोबडीच वळली. त्या बाईचं शरीर एकदम सफेद होतं आणि तिला मुंडकच नव्हतं. फक्त डोक्यावर अधांतरी पदर होता, पण पदराखाली काहीच नव्हतं. फक्त खाली शरीर होतं. ते दृश्य पाहून मी प्रचंड घाबरलो. तिच्या पदरातून रक्ताचे ओघळ येत होते आणि ती बाई एकसारखी गुरगुरत होती. मी कसा बसा उभा राहिलो आणि स्वतःला सावरत मागे तिच्यापासून दूर पळत सुटलो. मी कसे बसे माझ्या टँकरपाशी येऊन पोहोचलो आणि दार उघडून मी आत जाऊन बसलो आणि काही विचार न करता मी टँकर चालू केला आणि वेगानं तिथून निघालो. मी इतका घाबरलो होतो की कुठलाच विचार न करता मी फक्त टँकर वेगानं चालवत होतो. काही अंतर पार केल्यावर रस्त्याच्या कडेला मला काही ढाबे आणि काही दुकाने नजरेस पडली. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. मी त्यातील एका ढाब्यावर टँकर थांबवला आणि काही वेळा त्या ढाब्यावरच बसून राहिलो. मला पाहून त्या ढाब्याचा मालक माझ्या जवळ आला. त्यानं माझी झालेली हालत पाहून काय झालं विचारलं असता मी माझ्या सोबत घडलेली सर्व कहाणी त्याला सांगितली. तेव्हा त्याने मला सांगितलं की जेव्हा आपण अशा सुनसान रस्त्यावरून एकटे जात असतो तेव्हा आपण अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी कायम तयार असलं पाहिजे. खास करून अशा लोकांनी जी रात्रीचा प्रवास करतात. कारण भूत, प्रेत, आत्मा ह्यांची काही विशिष्ट ठिकाणं ठरलेली असतात आणि त्यांची प्रकट होण्याची वेळ सुद्धा ठरलेली असते. आणि जर का योगायोगानं त्याच वेळेस त्याच ठिकाणाहून जर तुम्ही प्रवास करत असाल तर त्यांचे अस्तित्व तुम्हाला जाणवते.
त्या नकारात्मक शक्ती तुम्हाला नजरेस देखील पडतात. कधी कधी असं सुद्धा होतं की ते फक्त तुम्हाला दिसतच नाहीत, तर त्याचबरोबर ते तुम्हाला त्यांच्या दुनियेत घेऊन जायचा प्रयत्न सुद्धा करतात. म्हणून आपण कायम तयार राहिलं पाहिजे. त्या भयंकर घटनेनंतर मी आमच्याच इथल्या एका हनुमानाच्या देवळात गेलो आणि घडलेला प्रसंग मी त्या देवळातील पुजाऱ्याला सांगितला. तेव्हा त्यांनी मला एक रुद्राक्षाची माळ दिली, जी आज सुद्धा माझ्या कायम गळ्यात असते. मित्रांनो, ह्या दोन्ही कथा तुम्हाला कशा वाटल्या त्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.